आणि इथं बघू शकता आमचं डोकेश भाई. हे काही स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही बघू शकता, आज आम्ही क्लारमधून ब्लॉग सुरू करत आहे. आज आमचं एक फॅमिली ट्रिप चालू आहे इथं ज्योतिबा टेम्पलकडे बेळगावातच. आणि आज संडे आहे आणि पाऊस तर आज अजिबात नाही आहे. बघू शकता समोर, आता मी घराच्या समोर थांबलेलो आहे आणि आज पाऊस तर काय बी नाही आहे. आणि ज्योतिबा टेम्पल आणि ह्याला जायचं आहे घरातल्यांसोबत. आज संडे आणि कुठं घेऊन जात नाही म्हणून घरातले बी चल म्हटलं जात नाही. आज कुठं बाहेर बी गेलो नाही. आज बघूया आणि काय काय होतं याच्या ब्लॉगमध्ये. आणि आता गरम तर पूर्ण व्हायला कारगाडीमध्ये. आता एसी लावलेला तर वॉईस झालं म्हणून एसी बंद केलेला आहे. आणि बघूया याच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे. आले 10-15 मिनिटं झाले. पहिला तिथे लावलेलो गाडी, आता इकडे आम्ही अजून लावलेली आणि इथं डॉगेश बघू शकता. डॉगेश भाई आणि डॉगेश भाई आमच्या गलीतले डॉगेश भाई तिकडे दोघे बघा काय तर करायला ती आता जाऊया. आता घरातले यायले आता जाऊया. रेडी वगैरे झालो आहे. मग आजच्या बाहेरून चालू. स्मेल तर फुल मस्त आहे कार गाडीत. बघू शकता स्मेल तर फुल. आणि आता चालू आहे बघू शकता. आता ऊन तर लई झाले. आज काय सांगायचंच नाही. पाऊस तर काय नामो निशाण नाही आहे. आणि बघूया पुढे पुढे आज काय काय होतं याच्या ब्लॉगमध्ये. आज जरा मोबाईल बी तेवढं हे करणार नाही, शूट नाही. त्या घरातले ओरडतात मोबाईल ठेव म्हणून. आणि बघूया काय काय होतं त्याच्या ब्लॉग. आणि आता आरपीडीकडे आलो आहे. आरपीडी सर्कल बघू शकता. आज काय तेवढं कॉलेज नाही म्हणून काय तेवढं ट्रॅफिक नाही आज. नाही तरी तर खूप ट्रॅफिक होतं आहे बघू शकता. आणि मे बी फुल याच्यामध्ये चालू आहे हवं मोबाईल रेकॉर्ड करत तिथं पोलिसच तिथं त्यामुळे. आणि आता पोचलो आहे मी शिवबसवनगरमध्ये. बघू शकता समोर एक सर्कल आलेलं आहे रामदेवकरचं. आणि जाऊया शिवबसवनगरकडे. आणि बेळगावपासून फक्त 7 ते 8 किलोमीटरमध्येच येतो आम्ही इकडं. आता गाडी पार्किंग करायला चालू आहे मी समोर तिकडं. इथं जरा रश असते म्हणून. आणि बघूया आता आम्ही ज्योतिबा मंदिरकडे पोचलो तर आहे. आणि काय काय होतं बघूया. इकडं पार्किंग करूया. तिकडं तर रश होते त्यामुळे. आणि मंदिर बघू शकता आम्ही समोर चालू आहे. ही गाडी पार्किंग करून चालू आहे मंदिरकडे. बघू शकता मंदिर पूर्ण हे आहे बघू शकता समोर. झूम इन करून दाखवतो. जाऊया मंदिरकडे. आम्ही मंदिरचं दर्शन घेतलेलं आहे. त्या प्रदक्षिणा घालायला आलो. आणि बघूया आणि काय काय होतं कुठं कुठं प्लॅन होते काय घरातल्यांचं बघूया. तिच्यावर डिपेंड होते. आणि काय काय होतं बघूया आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तर साधा मिनी ब्लॉगच होणार आहे. दर्शन घेऊन चाललो आहे आपल्या कारगाडीकडे. कारगाडी समोर आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला दर्शनच होणार आहे का देवांचं दर्शनच होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला. आणि आजचा ब्लॉग तर साधा ब्लॉग राहणार आहे. आणि बघूया काय काय होतं आजच्या ब्लॉगमध्ये. ही बघ आमची गाडी आहे तर मारुती 800. आता जाऊया गाडीमध्ये. तिथे घरातले तिकडंच थांबतो म्हटले. त्या साईडला अनेक गेट आहे. आणि इकडे कशाला फिरवून म्हणून तिकडेच थांबूया. आता जाऊया बघूया काय काय होतं. आणि आजच्या ब्लॉगमध्ये स्टार्ट केलेलं आहे. आता जाऊया समोर समोर. आता घरातले बी त्या साईडला थांबलेत बघू शकता. आता जाऊया. आणि गरमी तर लई आहे. पाऊस तर काय बी येईना तर बघूया. आणि काय काय पाऊस तर काय नामो निशाणच नाही आहे. फॉल्सकडे जायचं म्हणजे त्याच्यासाठी मी आता जायचं हे केलो आहे. आणि आता आलो आहे आम्ही बेळगावमध्ये. म्हणजे बेळगाव इच्छा सर्कलकडे गोकाक सर्कलकडे. आणि आता समोर बघू शकता बेळगावचा किल्ला. राईट साईडला इथं ट्रॅफिक तर जायचं असतं कधी बघेल तेव्हा. गांधीनगरमध्ये जरा कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे. आणि आता समोर बघू शकता तुम्ही बेळगाव लेक. आणि इथं बेळगावचं फ्लॅग माझ्या राईट साईडला बेळगाव लेक आहे. बोटिंग देऊन काय तर उन्हात फायदाच नाही तिकडे. आणि आता आलो आहे मी दुर्गादेवीमध्ये बेळगावचं. हे बघू शकता समोर गेट तीन आलेलं आहे. पहिला इथं फुल होतं गाड्या सोडत नव्हते मध्ये. 4 व्हीलर आता आणि सोडायले. आम्ही दुर्गादेवीला आलेलो आहे. बघू शकता दुर्गादेवी मंदिर. आणि आता तुम्ही बी जरा दर्शन घ्या देवाचे.
आणि इथं काय रश नव्हतं आणि तर मंगळवार नाही तर शुक्रवारी तर खूप रश असते आणि इकडं अनेकदा यायचे मला मंदिरचं शूट करायला. आणि आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे मंदिरचं बघू शकता समोर आणि इथं फुल मेंटेन तर फुल केलेले आहेत मेंटेन आहे मिलिटरीचे लोक इथं आणि बघू शकता फुल क्लीन आहे काय बी हे नाही आहे आणि इथं जरा कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि समोर बघू शकता फुल तर चांगलं केलेलं आहे. आता दर्शन घेऊन चाललो आहे मी आता गाडी आमची बघू शकता आता बघूया आणि काय काय तर कुठं जायचं आणि त्या घरी जाऊया तेवढंच त्याच्या ब्लॉगमध्ये आणि काय नव्हतं आणि बघूया काय काय होतं आणि पुढे राहावा आणि काय सांगायला येत नाही कुठं कुठं प्लॅन आमचा अचानक होतं आहे. मी घरी आलेलो आहे आता बघू शकता परवाचा स्पीकर जरा वल्ल झाला आहे बघूया तर चार्ज करून चालू आहे काय बंद आहे पूर्ण वल्ल किच झालेला व्हायला ठेवलेलो मी म्हणून बघूया त्या टेस्ट करून कसं आहे आवाज येते का नाही मला तर डाऊटच वाटायला पूर्ण भिजलेलं आहे 2-3दा पडलेला वे आणि बघूया काय काय होतंय. आवाज तर यायला आहे बघूया काय काय होतंय आवाज तर क्लिअर आहे मला वाटलेलं बाद झालंय काय काय तर डाऊट वाटलेलं आहे खरं क्लिअर आहे आता बघूया आणि काय काय होतं बघूया पुढे आणि कुठं जायचं प्लॅन बनतंय तर जाऊया आणि आता तर संध्याकाळ झालेलं आहे बघू शकता आणि इथं बघू शकता आमचं डोकेशबाई फुल खाजवत बसतंय कधी बघेल तेव्हा काय काम नाही धंदे असतात या बे चल चल या चल जाऊया चल जाऊया फुल मस्ती करतच असते फक्त याला मार्लेश्वर करायला पाहिजे. आणि थोडा दोस्त आलेला घराकडे त्याच्यासोबत आम्ही हरी मंदिरकडे जरा काय तर खायला आलेलो आहे बघू शकता समोर रेस्टॉरंट आणि पहिल्यांदा चालू आहे मे बी आणि तर 2-3 आयटम घेतलेलो मी आणि माझा फ्रेंड तर जरा मला आता काय टेस्ट अजिबात आवडलं नाही इथलं आणि जरा पाऊस यायला म्हणून इथं जरा थांबलेलो दोस्त तर काय गेलेला म्हणून घराकडे जातो मी बी जरा पाऊस आला म्हणून थांबलेलो होतं त्याच्यासाठी आम्ही घरी बघूया रूममध्ये काय काय होतं माझ्या आणि जरा एडिटिंग बी करायचं एक रील एडिटिंग बघूया आणि इथं आमची एंटर बघू शकता आणि आता मी जरा रील एडिट करून आता यूट्यूबवर गाणं ऐकत होतो आणि मी रोज इंस्टावर रील घालत असतो माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि आता पूर्ण हे केलेलं आहे आणि बाहेर तर फुल पाऊस येतो आहे तर मला बाहेर जायचं पाऊस यायला बघूया नंतरला टाईम मिळाला तर बाहेर जाऊया आणि काय काय होतं बघायच्या ब्लॉगमध्ये अजून आता तर मी ब्लॉगला एंड करत नाही मोठं ब्लॉग या दरेला छोटं छोटंच होतं आणि बघूया नंतरला आणि काय काय होतं ब्लॉगमध्ये मस्तीच करत असतो पूर्ण दिवस आता मी ब्लॉगला एंड करतो आणि तुम्हाला कसं वाटलं माझं ब्लॉग आणि सांगा नाही मी नक्कीच मी ब्लॉग एंड करतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय.